हॅलो फ्रेंड्स, काल आपण बायनोमियल थिअरमवरचे एमसीक्यूचे प्रॉब्लेम केलेत. आज आपण त्यांचं एंड करणार आहोत. जवळपास एक जे मेन्स लेवलचे थोडेसे टफ प्रॉब्लेम्स, चांगले प्रॉब्लेम्स आज आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी हे व्हिडिओ नीट पाहावा आणि जरा अभ्यास करा. घरी थोडा अभ्यास तुमचा कमी पडतोय. सो लेट अस स्टार्ट. सो हा क्वेश्चन काय सांगतोय की 2n + 1 c0 - 2n + 1 c1 + 2n + 1 c2 ... 2n + 1 c2n ची व्हॅल्यू किती? आपल्याला एक फॉर्म्युला माहिती काय, nc0 + nc1 + nc2 ... ncn = 2n आणि nc0 + nc2 + nc4 .. is equals to nc1 plus nc3 plus ... that is equals to 2n - 1. हे सांगताय काय की इवन कोएफिशियंट्स ची सम आणि ऑड कोएफिशियंट्स ची सम सेम असते आणि ती किती असते, 2n - 1 असते. ह्या ट्रिकचा वापर करायचा आहे आपल्याला, बस एवढंच आहे याच्यामध्ये. तर मग मी आता काय करतो, पहा, हे प्लस प्लस वाले वेगळे करतो आणि मायनस मायनस वाले वेगळे करतो. दॅट इज 2n + 1 c0 + 2n + 1 c2 .. शेवटची टर्म काय येणार, 2n + 1 c2n + 2. टू एन शेवटची कसली टर्म असणार, इवन कोएफिशियंट वाली टर्म असणार. 0 2 4 6 2n आणि मायनस वाल्या साइडला जर काढले आपण 2n + 1 c1 + 2n + 1 c3 + ... 2n + 1 c 2n + 1. याच्यामध्ये सगळ्या टर्म्स आहेत, 2n + c2n पर्यंत आहे, हे सगळ्या इवन टर्म्स आहेत. परंतु ही जी टर्म आहे ती एक्स्ट्रा घेतली आपण, 2n + 1 c2n + 1, कारण इथं 2n + 1 c2n पर्यंतच आहे. मग ती पुढची जी टर्म असणार आहे ती मायनस म्हणूनच घेतली आपण. मग एक्स्ट्रा जर ती मायनस घेतली आपण तर तिला आपण इथं प्लस करूया, 2n + 1 c2n + 1. लक्षात आलंय नाही, नीट बघा सगळ्यांनी. 2n c0 - 2n + c1 2n c2 - 2n c3 वाली इथे टर्म येणार, 2n + 1 c3. मग आता सगळ्या इव्हन टर्म्स इकडे घेतल्या, ऑड टर्म्स इथे घेतल्या. आता इव्हन तर सगळ्याच आल्या बघा. पॉवर किती तुमची 2n + 1 असल्यामुळे 2n + 1 c2n + 1 ही शेवटची टर्म तुमची ऑड असणार आहे आणि ती टर्म इथं नव्हती, इथं पण ती आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे. ती झाली मायनस झाली, हे की नाही, मायनस ह्या ब्रॅकेटमुळे मायनस झाली आणि मग आपण मायनस झालेली म्हणून आपण प्लस म्हणून घेतली. सो ह्या इव्हन कोएफिशियंटची बेरीज आपल्याला माहिती किती असते, 2n - 1. सो 2n + 1 - 1 मायनस यांची पण बेरीज तेवढीच असते, 2n + 1 - 1. आणि हा प्लस 2n + 1 c2n + 1 ची व्हॅल्यू किती आली, 1. हे दोघं कॅन्सल झाले. सो फायनल आन्सर किती तुमचं याचं, 1 आहे. साधं सोपं गणित आहे, नीट पाहायला गेलं तर एकदम सरळ गणित आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, समेशन r चेंजिंग फ्रॉम 1 to n 2n + 1 cr याची व्हॅल्यू तुम्ही सांगा म्हणताय. सो याची व्हॅल्यू जर सांगायची असेल तर हे थोडंसं एक्सपांड करूया r ची व्हॅल्यू टाकून. तर ते किती येते, 2n + 1 c1 + 2n + 1 c2 and so on to 2n + 1 cn. याच्यात एक गोष्ट नाही, ती म्हणजे 2n + 1 c0 नाही, तो नाही म्हणून ऍड केला आणि तो काय केला आपण, मायनस पण केला. आता 2n + 1 याच्याकडे नीट बघा जरा, याच्याकडे 0 आहे, 1 आहे, 2 आहे, n आहे. n कोणती टर्म आहे, मिडल का मिडलच्या आधीची, ह्याचा थोडासा विचार करूया. 2n + 1 पॉवर आहे म्हणल्यानंतर टर्म्स किती येणार आपल्याकडे, 2n + 2. 2n + 2 2n + 2 टर्म्स म्हणजे किती झाल्या, इवन नंबर ऑफ टर्म्स झाल्या. म्हणजे मिडलला किती टर्म येतील तुमच्याकडे, 2 टर्म येतील. समजा 4 टर्म असतील तर 4च्या मध्ये 2 टर्म्स आहेत. तुम्ही काय करणार, याच्यामध्ये 2 ऍड करणार आणि डिवाइड बाय 2 करणार.
काय म्हणतो मी बघा, 4 टर्म्स असतील तर 4/2 सेकंड टर्म आणि त्याच्या पुढची थर्ड टर्म हे मिळून देणार. तर तुमच्याकडे टर्म किती आलाय 2n+1 आणि 2n+1 च्या टर्म्स आहे 2n+2. 2n+2 ला जर तुम्ही डिवाइड केलं 2 ने तर किती येते तुमच्याकडे n+1. सो n+1 चं टर्म ही एक मिडल टर्म असणार तुमच्याकडे आणि n+2 चं टर्म सुद्धा आपल्याकडे काय असणार आहे मिडल टर्म असणार. ठीक, म्हणजे ही कोणती टर्म आहे आता ती n+1 चं टर्म तुम्ही काढत असताना 2n+1 c n+1 चा इथं काय यायला पाहिजे n+1 चा 2n+1 असेल तर इथे n+1 म्हणल्यावर इथे किती यायला पाहिजे n. सो हा कोएफिशियंट कुठल्या टर्मचा n+1 टर्मचा आहे. म्हणजे बघा आता पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म असं डॉट 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 एक मिडल टर्म 1, मिडल टर्म 2 आणि पुढच्या टर्म्स हा एक सेट पूर्ण इथे. हा जो दुसरा सेट आहे त्याची सगळी व्हॅल्यू काय असणार आहे सेम. म्हणजे ह्याची व्हॅल्यू शेवटच्या एवढी असणार, ह्याची व्हॅल्यू ह्याच्या एवढी असणार, सेकंड लास्ट, थर्ड लास्ट. m1 ची व्हॅल्यू कोणावर आहे तुमची m2 एवढी. मग आपण काय करू, तो सगळा सेट लिहिल्यावर त्याला मला कितीने डिवाइड करावं लागेल 2 ने डिवाइड करायला लागेल. जेव्हा माझी ही जी आहे ती व्हॅल्यू आहे जसं की 2n+1 c0 प्लस 2n+1 c1 प्लस 2n+1 c2 डॉट 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 2n+1 cn प्लस 2n+1 cn+1 प्लस डॉट 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 2n+1 c2n+1. हा एक सेट जो ऑलरेडी आहे, हा एक सेट आपण एक्स्ट्रा ऍड केला आणि हा जो मायनस वाला पुढचा आहे -2n+1 c0 तो तर आहेच अजून -2n+1 c0 तो आपण मायनस वाला लिहिला. मग काय केलं, ही सगळी जी व्हॅल्यू आहे ती आहे अशी उचलून आपण इथे घेतली फक्त वेगळ्या भाषेत. मग वेगळ्या भाषेत जी घेतलेली व्हॅल्यू आहे त्याला काढून टाकायचं. कसं काढून टाकणार आपण, ह्या टोटलला कशाने डिवाइड करणार, डिवाइड बाय 2 करणार. म्हणजे हे डबल घेतलं आणि परत 2 ने डिवाइड केलं. ठीक. सो दिस इज 1/2 इंटू ह्याची बेरीज आपल्याला माहिती आहे nc0 प्लस nc1 प्लस nc2 दॅट इज 2n. सो 2n किती आपल्याकडे 2n+1 आणि मायनस 2n+1 c0 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1. सो 2 ने डिवाइड केल्यानंतर येते काय तुम्हाला 2n+1 प्लस 2 जो इंटू 2 जो आहे तो याच्यासोबत कॅन्सल होईल, राहील तुमचा 2n -1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. Next problem is if 1 plus x raised to n is equal to nc0 plus nc1x plus nc2x square plus dot 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 ncn x raised to n, then find the value of 2 into c0 2 square c1 by 2 2 cube c2 by 3 plus dot 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 dot. ह्या सिक्वेन्स साठी माझी जनरल टर्म टी r+1 येते 2 raised to r+1. r ची व्हॅल्यू जर 0 असेल 0+1 फर्स्ट टर्म होणार 0+1 2 raised to 1. ओके इंटू आता बघा हे c किती आहे 0. सो NCR अपॉन 1 म्हणजे किती आहे तुमचा r+1. इथे दिसतंय ना, यांच्या जागी तुम्ही काय टाका r 2 raised to r+1 NCR अपॉन r+1. ही तुमची काय आहे जनरल टर्म आहे. दिस इज युअर जनरल टर्म. मग मी काय करतो ह्याला
2 रेस टू r प्लस 1 इंटू अपॉन r प्लस 1 इंटू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 n प्लस 1 आणि n प्लस 1 मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर इथं एनसीआर ची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. सो नीट बघितलं सो हे r इंटू r प्लस 1 r फॅक्टोरियल इंटू r प्लस 1 काय होणार तुमचा r प्लस 1 फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल इंटू n प्लस 1 काय होणार तुमचं n प्लस 1 फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. काय काय राहिले हे गेलं हे गेलं हे गेलं हे गेलं हे n प्लस 1 राहिले तर 2 रेज टू r प्लस 1 अपॉन n प्लस 1. नीट बघा ह्याला आता 2 रेज टू r अपॉन n प्लस 1 झाल्यानंतर इथं किती राहते n प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन r प्लस 1 फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. हा फॉर्म्युलाच कोणाचा येतो सरळ सरळ हा फॉर्म्युला येतो 2 रेज टू r प्लस 1 अपॉन n प्लस 1 इंटू n प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन r प्लस 1 इंटू n मायनस r. बघा हे n सी आर सारखं आहे तर हे काय होणार आहे तुमचं n प्लस 1 सी आर प्लस 1 दिसतंय. n प्लस 1 सी आर प्लस 1 काय होणार n प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन r प्लस 1 फॅक्टोरियल इंटू दिस मायनस दिस 1 1 गेला n मायनस r फॅक्टोरियल तुमचा शिल्लक राहतोय. सो putting r is equal to 0 1 2 3 dot dot and adding पुट करायचं. मग पहिली टर्म काय ना तुमची पुट केल्यानंतर 0 पुट करा 0 प्लस 1 म्हणजे 2 अपॉन 0 प्लस 1 म्हणजे 1 इंटू 0 प्लस 1 1 ओ सॉरी n प्लस 1 c1 2 इंटू n प्लस 1 c1 प्लस 2 स्क्वेअर इंटू n प्लस 1 c2 अँड सो ऑन टू शेवटची टर्म किती येणार तुमची n पर्यंत पुट करणार ना आपण त्याला ओके काय n प्लस 1 पर्यंत करणार मग ठीक आहे ते 2 रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इंटू n प्लस 1 c n प्लस 1. या सगळ्यामध्ये फक्त एकच टर्म माझ्याकडे नाहीये आणि ती म्हणजे n प्लस 1 c0. कुठली टर्म नाही n प्लस 1 c0 तर तिला मी ऍड करतो n प्लस 1 c0 n प्लस 1 c0 2 रेज टू 0 आणि ती तर आपण ही एक्स्ट्रा टर्म ऍड केली याची व्हॅल्यू असली म्हणे आपण ती इथून मायनस करूया. तर बघायला गेलं तर हा जो पूर्ण हे जे आहे ते एक्सपान्शन आहे कोणाचं 1 प्लस 2 रेज टू n प्लस 1 चं ते सबट्रॅक्शन आहे minus 1. So this is 3 raised to n plus 1 minus 1 that is equals to 3 raised to n upon 3 minus 1. आणि इथे सगळीकडे n प्लस 1 जे टर्म जे राहिलेले आहे ती किती येणार तुमची n प्लस 1 सगळीकडे असणार. सो अपॉन n प्लस 1 अपॉन n प्लस 1 upon n plus 1 3 raised to n plus 1 upon n plus 1. This is your final answer. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे समेशन r चेंजिंग फ्रॉम 0 टू n ncr sin rx cos n minus rx ची व्हॅल्यू सांगा होते. सो पहिले थोडेसे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. किती येते nc0 sin 0 cos nx प्लस nc1 sin x cos n minus 1x प्लस nc2 sin 2x cos n minus 2x and so on to ncn sin nx cos 0x. हे त्याचं काय आहे एक्सपान्शन पूर्ण. आता nc0 ची व्हॅल्यू
आणि NCN ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे सेम आहे. तर त्या दोघांना जवळ घेऊया. काय मिळेल तुम्हाला NC0 प्लस साइन 0 प्लस कॉस nx प्लस NCN साइन nx कॉस 0. या दोघांची व्हॅल्यू सेम असल्यामुळे ते दोघं काय निघाले कॉमन निघाले. आतमध्ये काय राहिलं साइन 0 कॉस nx प्लस कॉस 0 साइन nx. हे कोणाचं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी काय कोणाचा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी. सो NC0 इंटू साइन 0 प्लस nx. हे कोणासाठी होणार मी हे एका टर्म साठी करून दाखवतो मला याच्यासाठी आणि याच्यासाठी या दोघांसाठी करून दाखवले. मग सेकंड टर्म घेतली तर त्यासोबत इकडून सेकंड लास्ट टर्म येणार. इथं साइन x असेल तर साइन इकडे काय असणार n-1x असणार. सो या सगळ्यांचा सार काय येतोय या सगळ्यांचा सार काय येतोय की सगळ्या टर्म असे येतील NC0 साइन nx प्लस NC1 साइन nx प्लस डॉट डॉट डॉट. आता मिडल टर्म पर्यंतच येणार आहे. मिडलच्या पुढच्या सगळ्या जाणार आणि इकडून पाठीमागच्या पण जाणार आणि मिडल पर्यंतच तुमच्याकडे राहणार आहे काहीतरी. मग काय राहणार आहे मिडल पर्यंत त्याचा थोडासा विचार करूया की जर तुमची NCR 0 पासून n पर्यंत म्हटल्यानंतर तुमच्याकडे किती टर्म्स आहेत n+1 टर्म्स आहेत. n+1 टर्म्स म्हटल्यानंतर मिडल टर्म काय येणार n+2/2. n+1 टर्म्स आहेत म्हटल्यानंतर मिडल टर्म काय येणार तुमच्याकडे n+2/2. आता हे डिपेंड करतंय n वर की हे ऑड घेतंय का इव्हन घेतंय. आता n आपण ऑड घेतला तर n+1 n+2/2 ही तुमची काय असणार आहे मिडल टर्म असणार आहे. सो डॉट 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 काय आहे तुमच्याकडं डॉट डॉट. मग आता काय करूया ह्यांच्या सगळ्यांच्यातून काय कॉमन निघतं तुम्हाला साइन x कॉमन निघतो. साइन nx कॉमन निघाल्यानंतर आतमध्ये काय राहते NC0 प्लस NC1 प्लस डॉट 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 NCN नव्हता कारण मिडल सगळ्या निम्म्या टर्म्स इकडे गेला निम्म्या टर्म त्यासोबत गेला म्हणल्यानंतर ह्यांना NCN पर्यंत सगळं लिहिलं तर मगाच्या गणितासारखं आपण मल्टिप्लाय बाय 2 आणि काय झालं तुमचं डिवाइड बाय 2. जे मल्टिप्लाय 2 झालं NC0 ची जी दोन टर्म आली ती एक NC0 म्हणून घेतली आणि एक काय म्हणून घेतली NCN म्हणून घेतली. एक NCN1 वाली टर्म NCN-1 म्हणून घेतली. सो लाईक दिस. आणि हे तुमचं ह्याची ऍडिशन काय आपल्याला माहिती 2n. ह्याची ऍडिशन किती असते 2n. हा डिवाइड बाय 2 म्हणल्यावर काय होईल तुमचा -1 and sin x. So this is your answer. This is your answer. Next problem है c1/2 plus c2/4 plus c3/6 plus dot 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 up to कुठपर्यंत आहे इन्फिनिटी पर्यंत. तर c1/2 म्हणजे किती NC1/2 NC2/2 2/4 NC3/6 up to infinity. NC1 म्हणजे काय हो n फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन 2 ला तसंच ठेवतो मी प्लस NC2 म्हणजे काय n फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू n-2 फॅक्टोरियल इंटू 4 तसंच ठेवलं मी. NC3 म्हणजे काय n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू n-3 फॅक्टोरियल इंटू 6 अप टू कुठपर्यंत येते इन्फिनिटी. ह्याच्यातून काय झालं n इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल गेलं इंटू n-1 फॅक्टोरियल इंटू 2. सो n-1 फॅक्टोरियल कॅन्सल झाला तुमचा किती राहिला n/2 राहिला प्लस n इंटू n-1 इंटू n-2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू n-2 फॅक्टोरियल इंटू 4. n-2 फॅक्टोरियल कॅन्सल झाला तुमचा प्लस n इंटू n-1 इंटू n-2 इंटू n-3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू n-3 फॅक्टोरियल इंटू 6. इथे n-3 फॅक्टोरियल कॅन्सल करा. काय काय राहिलं आपल्याकडे n/2 प्लस n इंटू n-1 अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 4 प्लस n इंटू n-1 इंटू n-2 अपॉन 3 फॅक्टोरियल 6 इंटू 6 अप टू कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. नेक्स्ट बघितलं आपण याच्यामध्ये
1/n+1 जर कॉमन काढला आपण आतमध्ये तर आता काय तुमच्याकडं n+1 इंटू n/2 प्लस n+1 इंटू n इंटू n-1/2 इंटू 4 प्लस n+1 इंटू n इंटू n-1 इंटू n-2 अपॉन 6 इंटू 6 अप टू कुठपर्यंत इन्फिनिटी. नीट पाहिलं ह्याच्याकडे मी